नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी आणि निग्गी दोघीजणी कॉलेजमध्ये आलेले असतात आणि कमळी म्हणते की निग्गी, काहीही करून आपल्याला ऋषी सरांचे पैसे त्यांना वापस करायचे आहेत. निग्गी म्हणते पण अगं आपण अभ्यासही करायचा आणि इथे कामही करायचं, कसं मॅनेज होणार आहे हे सगळं. कमळी म्हणते काहीही केलं तरी आपल्याला हे करावं लागणार आहे निग्गी, त्याला पर्याय नाही. चल पटकन, आपल्याला अन्नपूर्णा मॅडमनी आज संध्याकाळी आपल्या दोघींना बोलवलं आहे, तिथं जायचं आहे. अन्नपूर्णाची इथे लगबग चालू असते. इथे किचनमध्ये येऊन सर्वंटला सांगत असते की जेवणामध्ये बरेच काही पदार्थ बनवण्यासाठी. तोपर्यंत आपली तिथे कमळी येते. कमळी येते म्हणते, अन्नपूर्णा आजी कुठे आहात तुम्ही? अन्नपूर्णा पटकन कमळीचा हात पकडते, तिला घरात घेऊन येते. तिची बॅग ही काढते. म्हणते ये ना कमळी, अगं किती दिवसांनी आलीस तू, कशी आहेस वगैरे सगळी काही चौकशी तिची करतात. अन्नपूर्णा मॅडम, हो मी चांगली आहे, पण इथे मला बोलवण्याचं कारण? अगं कमळी, मी काय तुला बोलवू शकत नाही का गं? तोपर्यंत कमळी म्हणते, नाही हो आजी, तसं काही नाही आहे, असंच मी आपलं सहज विचारलं. तोपर्यंत म्हणते की अन्नपूर्णा चल, तुझ्या आवडीचे मी आज मोदक बनवले आहेत. तो पण कमळी म्हणते, अरे वा, मला तर मोदक खूप आवडतात, पण तुम्ही अचानक हे का? सणासुद असंच, सणासुदीचं अजिबात नाही तर असं का मध्येच? तो पण अन्नपूर्णा सांगते, मी राजनला सांगितलं होतं देवी आईच्या देवळामध्ये जाऊन कौल लाव म्हणून, कारण की मला थोडी काळजी वाटत होती सरू आणि माझ्या नातीची, म्हणून तो कौल आपल्या बाजूने लागला होता, म्हणून मी जरा ह्या आनंदामध्ये इथे हा घाट घातला आहे मोदकाचा, आणि तुला मोदक आवडतात म्हणून तुला बोलवलं आहे. कमळी म्हणते, हो का आजी, आणि एक माझं कामही होतं की तुला बाबांची आज दिवसभर काळजीही घ्यायची आहे. कमळी म्हणते, अहो हे काय सांगणं झालं का? तुम्ही मला बिनधास्त सांगा ना, मी बाबांची काळजी घ्यायला एकदम तयारच आहे. तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते, चल तर मी किचनमध्ये जाता आता थोडीशी मदत करते त्यांना. तोपर्यंत कामिनीच तर डोक्यात काही वेगळंच चाललेलं असतं आणि ते पोलिसांना सांगते की काहीही करा, पण सरू आणि तिच्या मुलीला लवकरात लवकर शोधा. आणि तिचा वेगळा काही प्लॅनिंग असतो की ही ते सरू आणि कमळी ह्या दोघीजणी सापडल्या की लगेच त्यांना मारून टाकायचं, कोणालाही कळलं नाही पाहिजे. मेन मुद्दा म्हणजे राजनला तर अजिबातच नाही. आणि ती कामिनी चरणला हाताशी घेऊन सांगते की ते चरण, ह्या बाईचा फोटो बघतोयस ना तू, त्या बाईला आपल्याला शोधायचं आहे. चरण म्हणतो, अहो काय बोलताय काय, ही बिचारी तर आत्ताच माझ्या गाडीला धडकली होती, हिची मैत्रीण दोघीजणी, त्यांच्या पिशवीतलं सगळं काही खाली पडलं होतं. कामिनी म्हणते, काय बोलतोयस काय तू, चल चल आपण शोधायला जाऊया. तोपर्यंत कामिनी पटकन पोलिसांना फोन करते, अहो ते गावी नाही आहे, इकडे तिकडे नाही आहे, तिथं सरुणा मुंबईमध्येच आहे, असं काही बोलल्यानंतर पोलीस जरा अचिंबतीच होतात. आणि कामिनी म्हणते, ती जर सरू इथे असली तर तिच्याबरोबर तिची पोरगीही असणार आहे. तो पण सरू आपली बिचारी भाजीचं पिशवी उचलते, भाजीही गोळा करून तिच्या मैत्रिणीबरोबर तिथून निघून जाते. कामिनीचा वेगळाच काही डोक्यात काही प्लॅन चाललेला असतो, ते राजन आणि अन्नपूर्णाला अजिबात काही माहीत नसतं. चरण म्हणतो की काहीही झालं तर ह्या बाईला पण शोधूनच काढायचं. त्यासाठी चरण कामिनीकडून पैसेही घेत असतो. कामिनी त्याला पेट्रोल पुरते पैसे देते आणि त्याला तिथून रफू चक्कर करते आणि तिथून चरण तिथून निघून जातो. कामिनी म्हणते, काहीही झालं तर ह्या दोघीजणी मुंबईतच आहेत म्हटल्यानंतर मला सापडणार म्हणजे सापडणारच, काहीही करून मला त्या कमळीपर्यंत गेलंच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.